पंखा बनना है, गर्मी इतनी, बारिश भाई भागो। कट टेस्टी है। बोलो ना चलो बढ़िया है ना। हाय एव्हरीवन, हा माझा फर्स्ट सोलो ट्रिपचा व्लॉग। मी घरी क्लिअरली न सांगता कुठं चाललो आहे, बॅग उचलली आणि अचानकमध्ये निघालो आहे। मला तिकीट पण नाही भेटली रिझर्व। लिटरली इतकंच सांगेन की 31 आवर्सचा ट्रॅव्हलिंग टाईम आहे आणि मी जनरल डब्यात बसलो आहे 31 आवर्स। बट लकीली मला भेटली, चांगली सीट भेटली आणि खूप कम्फर्टेबली मी जाऊ शकतो असं वाटतं। खूप जास्त भीती वाटते आहे, एक्साइटमेंट पण आहे। माहीत नाही पुढं काय होणार, मला जरा आयडिया नाही। मी जिथं चाललं तिथं कसं काय जरा आयडिया नाही। वन ऑफ द मेजर इशू, स्टार्टिंग इशू सॉल्व झाला आहे। मला मस्त जागा भेटली आणि मी जिथं चाललो आहे मला काही आयडिया नाही। तिथं लोक कसे आहेत, तिथं हॉटेल्स कसे आहेत, खाणं पिणं कसं आहे, मला काय खरं काय आयडिया नाही। आणि मी फक्त बघितलेलं आहे सोशल मीडियावर आणि बोललो भाई शॉकेट रिवॉल्व आणि मी निघालो। खूप प्रॉब्लेम येणार मला माहिती आहे, खूप डिफिकल्टीज येणार मला। ऑब्वियसली मी इनएक्सपिरियन्स्ड आहे आणि नवीन गोष्टी करायला चाललो आहे। खूप प्रॉब्लेम येणार, माझ्या गोष्टी माझ्या हिशोबाने नाही जाणार। मला तेच पाहिजे, लय मजा येणार। सो बघू आता काय होतं। ट्रेन चालू झाली, आता ट्रेन निघाली आहे आणि आता बाकीचा इन्फो अबाउट द ब्लॉग उद्या देईन मी सकाळी। आता मला खूप जास्त झोप आली आहे, मी झोपणार आहे। सकाळी उठून बाकीची बडबड चालू। गुड नाईट। A few moments later. झोप होई ना गेली आहे। सो अपेरेंटली मी भ्रमात होतो, मला वाटलं इतकं छान जनरल डब्बा आहे, खाली आहे, वर्स्ट कंडिशन आहे। जिथं बसलं तिथं पंखा पण नाही, गरमी इतकी, पडू पण नाही शकत, बसूनच आहे। झोप पण नाही झाली, कंडिशन इतकी बेकार आहे इकडची। मला असंच अजून 22 तास ॲटलिस्ट 22 तास अजून ट्रॅव्हल असंच जसं बसलो। आता तो माझा मित्र जरा गेला आहे बाहेर, म्हणून मला ते समोरच्या सीटवरती पाहिजे होतं। आता ते पण तकड़ी अमरूद था मसाले में 10 रुपए।
ओके सो आय थॉट की जसं जसं डेस्टिनेशन जवळ येईल गर्दी कमी होत राहील आणि लास्टमध्ये जरा कम्फर्टेबली आराम करून आरामशीर पोचायला भेटेल. यू नो वॉट, सो या विश मी लक. गुड नाईट. पोचलो डेस्टिनेशनला. Guess where we are. सो आपण आलो हरिद्वारला. आता पुढचा प्लॅन सांगण्याआधी मी जाऊन फ्रेश होऊन घेतो. आता बघतो इथं कुठं हाय कराय रेस्टिंग रूम. आपलं सामान लॉकर रूममध्ये ठेवतो आणि आंघोळ वगैरे करतो, फ्रेशअप होतो. 2 दिवस झाले आंघोळ नाही गेली. 31 आवर्स एकच जागेवर बसून होतो. सो फ्रेशअप होऊन येतो, कपडे वगैरे चेंज करतो. त्यानंतर पहिल्या दिवसाचा प्लॅन सांगतो. चलो. कूल यार. सरप्रायझिंगली दॅट वॉज व्हेरी इझी. माहीत नाही कसं काय भेटलं. डॉर्मेटरी भेटली आणि इतकी खाली भेटली. म्हणजे आय गेस लोकांना माहीतच नाही सगळ्याबद्दल की अशी फॅसिलिटीज आहेत स्टेशनवरती, रेल्वे स्टेशनवरती. सो आपली राजस्थान वगैरेची वाटते अशी गावठी पब्लिक आहे आपली. ते लोक माहिती आहे ना पंचायत करतात. सो मी त्यांच्या मागे मागे गेलो. अरे भाई बेड्स खालीच आहेत, सर्व पडलेले आहेत. आणि इथं समोर बाथरूम आहे. बाथरूम म्हणजे फ्रेशअप. भाई सही आहे. फ्रेशअप होऊन मला निघायचं आहे. माझा प्लॅन आहे. सो फ्रेशअप होईन, पाहिजे तर थोडा वेळ बसेन, रिलॅक्स होईन. बाप काम झालं भाई. बेड्स अजून पण सर्व बेड्स खाली आय गेस सर कुणालाच माहीत नाही. सो मी लकी आता. आणि आता आंघोळ झाली आहे माझी, फ्रेश झालं आहे. चेहऱ्यावर तो ग्लो परत आला आता. सो ॲज आय सेड मी काहीच नाही सांगितलं आहे कुठं चाललं आहे, कसं चाललं आहे. त्यांना फक्त बोललो आहे की 4-5 दिवसासाठी जाणार आहे. मग त्यांना काहीच लोकेशन माहीत नाही माझी कुठे काय. मी बोललो की नॉर्मली मला कॉल करा तर नॉर्मली सांगेन की भाई असंच आहे, खाल्लं आहे, पिल्लं आहे. तुम्हाला समाधान देईन की मी सेफ आहे. बस उसके आगे कुछ नहीं. माझे मम्मी पप्पा दोघं मला सारखे फोनवर सारखं पंचायत करतात आहे की तिची रेट पकडली की तिची नाही. माझे चेक करते आहेत, म्हणजे त्यांना कळेल माझे एक्झॅक्ट लोकेशन कुठं चाललं होतं. बोललं वाईट चिल करा, मी आहे ना, तुम्हाला माहिती आहे भरोसा करण्यालायक आहे, मी ते कान नाही करत. सो जस्ट चिल. काही मित्रांनाच मी सांगितलं आहे, ते पण गरज होती म्हणून सांगितलं, पण नसतं सांगितलं आहे की मी जाणार आहे कुठं जाणार आहे ते कुणालाच नाही जाणार. सारखं मला विचारतो. मम्मी पप्पा तर एकदम कॉन्स्टंट की कुठं आहे काय आहे कसं काय.
सारखं विचारलं माझा इंटरनल रिॲक्शन ते तो कॅटमिनवाला नाही का, तर मला रिॲक्शन येतं, मजा येते. काय माहिती का मजा येते, कुणालाच नाही माहीत कुठे, एकदम मजा नाही. ओके, सो वाय काय करतो आहे, माझी एक्झाम झाली आता रिसेंटली. सो तेच जरा एन्जॉयमेंट पाहिजे होता काहीतरी, तो तर मेन रिझन आहे माहिती आहे. दुसरं जरा एकटा टाईम हवा होता, ब्रेन फॉग जरा घालवायचा होता. सो काहीतरी रिफ्रेशमेंट पाहिजे होता मला, आणि स्वतःला अनकम्फर्टेबल सिच्युएशन मला टाकायचं होतं स्वतःचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी. आणि यासाठी माझ्यात खाज उठली, काय म्हणतात सोलो ट्रिप, सगळी गोष्टी कवर करतात आहे न्यू इयर. आणि माझ्या इतकी खास इकडची तिकडची नाही, आसपासची नाही, नाशिक त्र्यंबकेश्वर नाही, डायरेक्ट उत्तराखंड. सो जे सांगितलं नाही, एकदम बजेट ट्रिप आहे, एकदम कमीत ते कमी पैशामध्ये मी करणार आहे. माझ्याकडे जास्त बजेट नाही म्हणजे. सो म्हणजे बजेट नाही म्हणजे मी स्वतःला चॅलेंज केलं आहे की इतक्या बजेटमध्येच तुला करायचं आहे. सो ते अनकम्फर्टेबल नाही, आणि ती सगळी गोष्टी मला काय शिकवतो या हिशोबाने. मग आता मी प्लॅन करतो की आता मोबाईल जरा चार्जिंगला लावतो, थोडा वेळ बसतो, टाईमपास करतो, मेडिटेशन करतो, हे करतो टाईमपास. आणि ते झाल्यानंतर मग मी निघणार आहे आजच्या प्लॅनसाठी जे पण आहे. सो आजचा प्लॅन काय, आज आपल्याला आधी मला इथं फिरायचं आहे. कुठं आता जिथं आहे हरिद्वारला मला आधी मार्केट पण जरा बघायचं आहे. आज जे स्पॉट्स आहेत काय म्हणतात त्याला, हरकी पोरी काहीतरी आहे. आणि त्यानंतर ते फिरून झाल्यानंतर मला 2 वाजायच्या अगोदर निघायचं आहे ऋषिकेशला बस पकडायची. आणि ऋषिकेशला जाऊन पण तिथं त्रिवेणी घाट बघू, नाही तर बघू जे आहे रिसर्च करावं लागेल थोडी. आणि तिथं गंगा आरती अटेंड करेन, तिकडची खूप फेमस आहे, बस तिकडचीच खूप जास्त फेमस आहे. सो तिकडची गंगा आरती अटेंड करेन. आणि त्यानंतर रात्री तिकडं मला श्रीचं बघावं लागेल. होपफुली मला इकडच्यासारखी डोरमेट्री भेटायला पाहिजे. जर इकडच्यासारखी डोरमेट्री नाही भेटली तर जरा वांदे होतील, स्टेशनच झोपायला लागेल. काय बाई, आपण लोखंडाची माणसं, आपल्याला काय नव्हतं. सो असे स्पॉट्स आहेत. सो काइंड ऑफ रिलिजियस आणि काइंड ऑफ ॲस्थेटिक स्पॉट्स आहेत. मार्केट बघत आता आपल्याला चालत जायचं आहे हरकी पोरीकडे. थोडंसं आहे 26 मिनिट्स. आणि काल ट्रेनमध्ये फुल दिवस असल्यामुळं मला काहीच बोलता नाही आलं, काय ब्लॉग करता नाही आलं, काहीच करता नाही आलं. सफरिंगमध्ये गेलं पण मजा पण आली, चांगली लोकं पण भेटले. सो एकटे मित्र लोकांसोबत टाईम घालवला, लोकांसोबत मला ठीक होतं, फाईन होतं. सो आता तेच मग आता काय म्हणतात, मग मला जरा पण चालायला नाही भेटलं. आणि जे लोक मला ओळखतात त्यांना माहिती आहे मी किती जास्त माझ्या डाएटशी अशी कॉन्शियस आहे. सो मला चालत नाही. सो काल मी 0 स्टेप्स चाललो लिटरली. मग आज मी जास्तीत जास्त चालायचा प्रयत्न करणार आहे. माझा एम आहे की आजच्या मिनिमम 20,000 स्टेप्स तरी चालायला पाहिजे. उद्याचा जो माझा प्लॅन आहे त्यासाठी मला चालायला भेटणार नाही. मोस्टली बस ट्रॅव्हलच आहे, त्यातून मला बसावंच लागणार आहे. खूप थोडंफारच चालायचं आहे. तो उद्या पण होऊ नाही शकणार, तर मला आज जास्तीत जास्त चालायचं आहे. आणि जितकं होऊ शकतं फिजिकली चालता पूर्ण हरिद्वार म्हणजे जितकं मी करणार आहे एक्सप्लोर तितकं करायचं आहे. सो लेट्स गो. खूप बडबड झाली.